नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजचा आपला नवीन विषय असा आहे की ज्यावेळी कोणतेही नवरात्र असू देत, मग ते चैत्र नवरात्र असू देत की अश्विन नवरात्र किंवा ज्या गुप्त नवरात्री असतात आपल्या आणि शाकंभरी नवरात्र देखील, तर अशा वेळी आपल्याला जेव्हा कोणती उपासना करायची असेल तर ते सर्वात आधी आपल्याला आठवते म्हणजे देवी. तर देवी म्हणजे दुर्गा सप्तशतीची उपासना. दुर्गा सप्तशती म्हणजे दुर्गा, दूर म्हणजे वाईट आणि म्हणजे गमन करणारी, अर्थातच वाईटांचा नाश करणारी, म्हणूनच दुर्गा होय. देवी लक्ष्मीने युद्धाच्या वेळी घेतलेले रूप म्हणजेच दुर्गा व लक्ष्मीची 700 श्लोकांनी केलेली स्तुती म्हणजे सप्तशती आणि म्हणूनच ती दुर्गा सप्तशती. देवी सेवेमधील अत्यंत तीव्र उपासना म्हणून सप्तशती या ग्रंथाकडे पाहिले जाते. संवाद रूपाने घडलेले हे कथानक म्हणजेच यातील 700च्या 700 सर्व श्लोक हे सिद्ध मंत्र आहेत आणि या उपासनेच्या दृष्टीने सांसारिक अडीअडचणी करता ही उपासना ताबडतोब लागू पडते. सांसारिक जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्या, आर्थिक प्रश्न किंवा भांडणे, कोर्ट कचेऱ्यातील दावे असो, अशा अनेक समस्यांवर ही उपासना म्हणजे रामबाण होय. या ग्रंथाच्या माध्यमातून आदिमाया जगदंबेची आराधना करणाऱ्या साधकांचे अनेक प्रकारे कल्याण होत असते. म्हणजे त्याच्या ग्रहपीडा असो किंवा भूतबाधा, दुःस्वप्न, वन्य पशु इत्यादी पासून कसलाही उपद्रव न होता तो साधक धनधान्य संपन्न होऊन अंतिमोक्षाचा अधिकारी बनतो. मंगल घडवण्याची ताकद या दुर्गा सप्तशती पाठ उपासनेत आहे. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट ही उपासना फक्त संरक्षण व मंगल याकरिताच उपयोगात आणावी. दुसऱ्यांच्या वाईट करण्याकरिता या उपासनेचा आपल्याला कधी प्रयोग करायचा नाहीये. तसे केला असता ही उपासकावरच उलटण्याची शक्यता असते. आपल्या भारतामध्ये फार वर्षापासून शक्ती उपासना सर्व धर्मीय अत्यंत श्रद्धापूर्वक करत आले आहे आणि महर्षी व्यास रचित श्रीमद महाभारतात ही दुर्गा देवीचे महात्म्य वर्णन केलेले आहे. या सर्व गोष्टीवरून असे सिद्ध होते की शक्तीची उपासना, देवीची उपासना करण्याचे जे काही अनेक विविध मार्ग आहेत, त्यातीलच सप्तशती ग्रंथाचे पठण हा एक महत्वाचा मार्ग मानला जातो. या शक्तीची उपासना साधी, सरळ आणि सोपी आहे. तिची फलश्रुती तत्काळ आपल्याला मिळत असते. सप्तशतीची उपासना करणे म्हणजेच देवीच्या चरित्राची उपासना करणे. यामध्ये देवीची स्तुती आणि तिच्या शौर्याची गाथा गायली आहे. या ग्रंथाच्या सतत वाचनाने संकटाचे निवारण होते, शत्रूंचा नाश होतो आणि नाना तऱ्हेचे रोग बरे होतात. त्यात स्वतः भगवतीने या वाचनाची फलश्रुती सांगितली आहे की ती अशी की माझे महात्म्य हे माझे सानिध्य प्राप्त करून देणारे आहे. हे महात्मा शुभ अवतार आणि युद्धातील पराक्रम ऐकून मनुष्य निर्भय होईल आणि त्यांचे शत्रू नष्ट होतील आणि त्यांचे वैयक्तिक कल्याण साधेल. दुर्गा सप्तशतीची ही उपासना कोण करू शकतं, तर अगदी सगळे करू शकतात, कोणीही करू शकतात. पण सगळ्या लोकांमध्ये थोडे भीतीचे वातावरण असते की एखादा शब्द जर चुकला तर काय होईल, आणि त्यासाठी सगळे घाबरून त्यामुळे ही दुर्गा सप्तशतीची उपासना करत नाही. तर ही जगतजननीची सेवा उपासना श्रद्धेने व प्रेमाने करताना एखादा शब्द उच्चारताना चुकल्यास असे कसे खराब होऊ शकते. आईशी लेकराने बोबड्या शब्दांनी प्रेमाने बोल केले तर ते आईला प्रियच असतात आणि आई त्या शब्दांपेक्षा त्या पाठीमागील आपले भाव बघत असते. ईश्वरी उपासनेबाबत शब्दापेक्षाही श्रद्धा, प्रेम, भक्ती, एकाग्रता यांना जास्त महत्व आहे. आपला भाव तिथे जास्त महत्वाचा आहे. त्याशिवाय पारायणानंतर अनावधाने झालेल्या ज्या चुका असतात, अपराध असतात, यासाठी तर आपण देवीची क्षमा प्रार्थना म्हणतच असतो ना. म्हणजे तुम्ही बघा, वाल्या कोळी हा देखील राम राम ऐवजी मरा मरा जप करूनही शेवटी वाल्मिक ऋषी झालाच ना. मग उलट आपण सगळ्यांनी कोणीही उपासना केली आणि ही कुलदेवीची सेवा अत्यंत शीघ्र फलदायी आहे, असे खूप जणांचा अनुभव आहे.
त्यामुळे कशाची भीती न बाळगता आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे. आणि ज्यांना सप्तशतीचा रोज एक पाठ करणे शक्य नसेल, अशांनी केवळ जो मध्यम चरित्राचा अध्याय म्हणजे अध्याय असतात त्यांचा पाठ करायचा आहे. आणि ज्यांना तेही शक्य नसेल त्यांनी निदान देवी कवच, अर्गला, किलक, कुंजिका यांचा तरी एक पाठ जरूर करून घ्यायचा आहे आणि आधी माया जगदंबेची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. ज्यांना ही सप्तशतीचा रोज एक पाठ करणे शक्य नसेल, अशांनी केवळ मध्यम चरित्राचा पाठ करायचा आहे. ज्यांना तेही शक्य नसेल त्यांनी निदान देवी कवच, अर्गला, किलक, कुंजिका यांचा तरी एक पाठ जरूर करायचा आहे आणि आधी माया जगदंबेची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. गूढ विद्या विशारद प.पु. क्षीरसागर यांनी म्हटले आहे की दुःखी माणसास नवार्णव मंत्राच्या जपाबरोबरच देवी कवच, अर्गला स्तोत्र व किलक स्तोत्र या रोज 3दा वाचण्यास सांगायचे आधी. आणि त्यानंतर गूढ विद्या विशारद प.पु. क्षीरसागर यांनी म्हटले आहे की दुःखी माणसास नवार्णव मंत्राच्या जपाबरोबरच देवी कवच, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र रोज 3दा वाचण्यास सांगावे. त्या योगे त्याच्या शरीरावर देवीचे कवच तयार होऊन त्याची सर्व बाधा निघून जात असते. ज्या माणसाकडून जप व श्री दुर्गा कवच वाचले किंवा म्हटले जात नाही, त्याच्यासाठी दुसऱ्या माणसाने हाताखाली पाण्याने भरलेले भांडे ठेवून ते म्हणायचे आहे, पण ते पाणी त्यास प्यावयास द्यायचे आहे. अशा रीतीने पाणी हे मंत्रून दिल्यास त्याचा उपयोग होतो असा अनुभव देखील आहे. कुंजिका कवच, अर्गला स्तोत्र व हे सिद्ध स्तोत्र आहेत. संपूर्ण स्तोत्रांनी अनेक काम तर होतातच, पण अर्गला स्तोत्रातील एक एक मंत्रांनी मनोपसित साध्य झाल्याची उदाहरणे आहेत. जारण मारणादी जोरदार क्रिया थांबवून मंगल घडवण्याची ताकद या दुर्गा सप्तशती पाठ उपासनेत निश्चितच आहे. तुमची कोणतीही मनोकामना इच्छा असेल आणि ते इच्छित फलप्राप्तीसाठी देखील तुम्ही 108 दुर्गा सप्तशती पारायण करण्याचा संकल्प घेऊन 108 दुर्गा सप्तशती पारायण करू शकतात. तर त्याने अगदी साधकाची जीही मनोकामना इच्छा आहे ती पूर्ण होतेच म्हणजे होते. अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.